नमस्कार प्रेक्षकांनो, तू हिरे माझा मितवा मालिकेमध्ये आता अर्णव आणि ईश्वरी हळूहळू एक होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. हा राकेश मात्र ईश्वरीची पाठच सोडायला तयार नाहीये. ह्याने आता रेवड्या आणलेल्या असतात. याला वाटतं की त्या भांग मिसळलेल्याच रेवड्या आहेत, म्हणून ईश्वरीला सगळा अखंडच्या अखंड बॉक्सच देऊन टाकतो आणि नक्की खा असं सुद्धा सांगतो. आता आजच्या भागात आपण पाहणार आहोत की या राकेशचा चांगलाच वडापाव झालेला आहे. सगळं याचं प्लॅनिंग फ्लॉप झालेलं आहे अंजलीमुळे. आता राकेश हा ईश्वरीला रेवड्या देतच म्हणत असतो, तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला आणि हा रेवडीचा सगळा बॉक्स तुम्हाला घ्या आणि आता आपण कायमस्वरूपी एकमेकांशी गोडच बोलायचं आहे, जसं आपण नेहमीच बोलतो. आता ईश्वरी काहीच बोलत नाही, फक्त त्याच्याकडे रागानेच बघत असते. आता मामी अंजलीला म्हणत असतात, अगं अंजली, थकली असशील ना तू, कधीपासून बसली आहेस, जा बरं थोडासा आराम कर. आता मामी अंजलीला असं म्हटल्यानंतर मामा लगेच या राकेशकडे बघतच म्हणत असतात, जावई बापू तुम्ही तिला घेऊन जाता का रूम मध्ये? त्यावेळेला राकेश म्हणतो, हो हो घेऊन जातो की, असं म्हणतच आता अंजलीला राकेश तिच्या रूम मध्ये घेऊन जातो. आता अंजली तेथून गेल्यानंतर मामी सुद्धा म्हणतात, मी सुद्धा खूप थकली आहे, मी सुद्धा आता आराम करणार आहे. त्यानंतर हॉलमधून सगळेच आपापल्या रूम मध्ये निघून जातात. आता इकडे पाठीमागे ईश्वरी त्या रेवड्यांच्याकडे बघतच विचार करत असते, या रेवड्यांमध्ये याने काही मिसळले तर नसेल ना, या माणसाचा काही सुद्धा भरोसा नाही. आता त्यानंतर इकडे ईश्वरीच्या आईने सुद्धा हळदी कुंकवाचा कार्यक्रम केलेला असतो आणि एक महिला पाठीमागे राहिलेली असते. तिला ईश्वरीची आई म्हणत असते, तुम्ही आमच्या घरी हळदी कुंकवासाठी आलात, खूप खूप तुमचे आभार. आता ईश्वरीची आई ती बाई गेल्यानंतर विचार करायला लागते. आता ईश्वरीच्या आईला नम्रताचं बोलणं आठवत असतं, ज्यामध्ये नम्रता म्हणत असते, अगं आई, तू मला काही गोष्टी सांगत नाहीस, याचं मला गिल्ट वाटत असेल ना. आता हे आठवूनच ईश्वरीची आई ईश्वरीच्या बाबांना म्हणत असते, इशू तिथे कसं तरी हँडल करेल सगळी परिस्थिती, पण नम्रताचे प्रश्न काही संपतच नाहीयेत. आज ती मला खूप सारे प्रश्न विचारत होती, आज कसं तरी थोपवलं आहे तिला, पण असं किती दिवस तिला थांबवणार आहे मी? अगदी कात्रीत सापडल्यासारखं झालंय मला, असं म्हणतच ईश्वरीची आई ईश्वरीच्या बाबांकडे पाहत असते. खूपच टेन्शन ईश्वरीच्या आईला आलेलं असतं. आता ईश्वरी इकडे आवरावर करत असते. तेवढ्यातच मामी ईश्वरीजवळ येतात आणि म्हणतात, चला तर पहिली संक्रांत छान पार पडली तर. आता या मामी पुन्हा ईश्वरीला टोचून बोलायला सुरू करतात. त्या म्हणत असतात, हे सगळं काही झालं ना, ते सगळं वरवरचं झालंय बघ, अगदी मनापासून कुणीच हा कार्यक्रम केलेला नाही. त्यावेळेला ईश्वरी म्हणते, म्हणजे काय म्हणायचं आहे मामी तुम्हाला? त्यावेळेला मामी म्हणतात, अर्णव तुझ्याशी बोलला, पण सगळ्यांच्या समोर दाखवण्यासाठी बोलला, मनापासून अजिबात बोललेला नाही. जगाला दाखवण्यासाठी अर्णव तुझ्याशी चांगला वागतोय, हे जरी जगाला कळत नसेल तरी मला कळतं बरं का, बळजबरीच्या सुनबाई. आता ईश्वरी सुद्धा ठाम उत्तर मामींना देते, तुम्हाला काय वाटायचंय ते वाटू दे, मला काही सुद्धा मामी फरक पडत नाही, असं म्हणून ती तिथून जाणार. एवढ्यातच मामी पुन्हा अडवतात आणि म्हणतात, अगं थांब, कुठे निघालीस? आणि आता ईश्वरी म्हणते, काय बोलायचंय तुम्हाला मामी? त्यावेळेला मामी म्हणतात, अगं तुमच्या दोघांमध्ये जे काही चाललं आहे ते सांगून टाका ना सगळ्यांना. आता ईश्वरी म्हणते, मामी तुम्हाला जसं वाटतंय तसं जर आमच्या दोघांमध्ये असतं तर सरांनी मला ही साडी नेसायला दिली असती का? त्यावेळेला मामी म्हणतात, अगं तुला साडी दिली कारण सात्विका ताईंची तशी इच्छा होती, आणि ईश्वरी तुला जर वाटत असेल ना तर तुझ्यावर खूप प्रेम आहे अर्णवचं, म्हणून तुला ही साडी दिली आहे, तर तू चुकत आहेस, असं अजिबात नाही. आता ईश्वरी खूपच रागाने मामींना म्हणत असते, मामी जे काही आहे ते असू दे, पण तुम्हाला वाटते ना मी या घरातून निघून जावं, तर तसं कधी सुद्धा होणार नाही, मी हे घर कधी सुद्धा सोडणार नाही. आता मामी म्हणत असतात, तुम्ही जे हे सगळं खोटं खोटं लपून लपून जे वागत आहात ना, ते एक ना एक दिवस सगळ्यांना कळणारच आहे. त्यावेळेला ईश्वरी म्हणत असते, मामी आमच्या नात्यामध्ये एवढा लक्ष देण्यापेक्षा तुमच्या नात्यामध्ये लक्ष दिलं असतं तर. आता ईश्वरी अशी म्हणतच असते. तेवढ्यातच मामी चिडतात आणि ईश्वरीला बोट करतच म्हणतात, तोंड सांभाळून बोलायचं हं. त्यावेळेला ईश्वरी सुद्धा बोट करून तशीच ठामपणे उत्तर देते, म्हणते, तुम्ही मोठ्या आहात म्हणून तुम्हाला मी आदर देत आहे, म्हणून काही वाटेल ते बोलायचं नाही, तुम्ही सुद्धा तुमचं लिमिटमध्येच राहायचं. आता ईश्वरी म्हणते, तुम्हाला जर वाटतंय ना की माझ्या आणि सरांमध्ये भांडण आहे, तर तसं काही सुद्धा नाही, सरांचं फक्त माझ्यावर प्रेम आणि माझी काळजी सुद्धा आहे. आणि आता मामी म्हणतात, अगं आहे ना, मग कुठे आहे ती प्रेम आणि काळजी, दिसू देल ना थोडी. आता ईश्वरी म्हणते, दिसेल, एक दिवस नक्की दिसेल, लिहून घ्या वाटल्यास. त्यावेळेला मामी म्हणतात, हो का? अगं दिसतंय का नाही ते आपण पाहणारच आहोत, पण अर्णवला तू डोईजड झाली आहेस. आता मामी तेथून जातच असतात. तेवढ्यातच ईश्वरी मामींच्या हाताला धरते आणि मागं वळवते.
आणि त्यांच्याकडे पाहतच म्हणत असते, नात्यांचा अर्थ ज्या लोकांना माहीत नसतो ना, आणि ते लोक जेव्हा दुसऱ्याच्या नात्यामध्ये पडतात त्यावेळेला त्यांची खूप मोठी फजिती होते. आता ईश्वरी अशी म्हटल्यानंतर मामी खूपच चिडलेले असतात. आता इकडे राकेश अंजलीला म्हणत असतो, काय अंजली, औषधं घेतलीस का? मग आता थोडा आराम कर. आता अंजली म्हणत असते, हो सगळी औषधं घेतलीत, आता आराम नाही तर आपण दोघे जण गप्पा मारूया. आता राकेश म्हणत असतो, अंजली ही वेळ आहे का गप्पा मारण्याची, विश्रांती घे बरं आता. त्यावेळेला अंजली म्हणत असते, अहो थांबा ना थोडा वेळ. त्यावेळेला राकेश मनातल्या मनातच म्हणत असतो, किती वेळ ही बावळट आता मला हिच्या गप्पांमध्ये अडकवून ठेवणार आहे. भांग घातलेल्या रेवड्या खाऊन माझी इंदोरी जिलेबी काय राडा करत आहे ते मला बघायचं आहे. हिच्याबरोबर काय गप्पा मारायच्या आहेत बरं. आता अंजली राकेशला म्हणत असते, अहो आजचा कार्यक्रम खूपच छान झाला ना. त्यावेळेला राकेश आता उठून अंजली जवळ येतो आणि म्हणतो, अगं हो आजचा कार्यक्रम खूपच छान झाला, पण आता तू आराम कर हं. आता अंजली काय करते, राकेशच्या हाताला धरते आणि तिथेच बसवून घेते आणि म्हणते, अहो बसा हो, आराम काय करेन मी, आपण दोघे जण बोलूया. आता अंजली म्हणत असते, मला तर आपलं बाळच सारखं समोर दिसत आहे पहा, हलव्याचे दागिने घातलेले. त्यावेळेला राकेश म्हणतो, हो अगदी मला सुद्धा तसंच वाटत. आता अंजली म्हणत असते, तुम्हाला सांगायचं झालं तर मला आपलं बाळच समोर दिसत आहे, हलव्याचे दागिने घातलेले. त्यावेळेला राकेश म्हणत असतो, हो मला सुद्धा तसंच वाटत आहे. आता या राकेशला कधी एकदा तेथून निसटतोय असंच झालेलं असतं, म्हणून तो अंजलीला म्हणतो, ठीक आहे मी निघतो, आता बाहेर थांबतो असं म्हणून तेथून निघतच असतो. तेवढ्यातच अंजली म्हणते, अहो एक गोष्ट सांगायची, ऐकून घेता का? तुम्हाला सांगायचंच राहून गेलं की एक्सपायर डेट झालेली रेवड्याचा बॉक्स तुम्ही ड्रॉवरमध्ये ठेवला होता, एक्सपायर झालेला होता म्हणून तो बॉक्स असं म्हणणार. तेवढ्यातच राकेश म्हणतो, काय केलंस बरं त्या बॉक्सचं? त्यावेळेला अंजली म्हणते, टाकून दिला मी तो बॉक्स. त्यावेळेला आता आश्चर्याने राकेश म्हणतो, अगं काय, मग तो बॉक्स कुठला होता? माझ्या हातामध्ये होता तो. त्यावेळेला अंजली म्हणते, तो नवीन बॉक्स मी ड्रॉवरमध्ये ठेवला होता. आता अंजलीने तो भांग घातलेला रेवडीचा बॉक्स फेकलेला असतो, म्हणून राकेश तिच्यावर खूपच चिडतो आणि ओरडूनच म्हणतो, नको त्या गोष्टी तुला करायला कोण सांगतं ग, का फेकलास बरं तो रेवडीचा बॉक्स? ते आता ओरडलेलं ऐकून अंजली म्हणत असते, एवढं चिडायला काय झालंय बरं तुम्हाला? आता राकेश लगेच सारवण घालायला सुरू करतो आणि म्हणतो, अगं चिडायचं नाही ग, पण खराब झालेला रेवडीचा बॉक्स होता ना, दुकानदारला परत दिला असता, त्याची चांगली खरडपट्टी करायची होती ना मला, म्हणून म्हटलं, बाकी काही नाही. हे ऐकून अंजली म्हणते, अहो असू दे आता, कशाला दुकानदारच्या नादी लागताय? त्यावेळेला राकेश म्हणतो, बरं ठीक आहे, असू दे, जाऊ दे, आता तू झोप. आता राकेश तेथून बाहेर जातो आणि दरवाजातूनच अंजलीला पाहत खूप रागाने म्हणत असतो, भांग घातलेल्या रेवड्याचा बॉक्स या बावळट बाईने टाकून दिला तर मला तर वाटत होतं की मी भांग घातलेल्या रेवड्यास त्या ईश्वरीला दिली आहेत, आता तो बॉक्स तर तिला मी दिलाच नाही म्हटल्यानंतर ती काय राडा घालणार आहे? सगळ्या माझ्या प्लॅनचं वाटोळं करून टाकलं या बावळट बाईने. आता हा राकेश इतका वाईट वृत्तीचा असतो की स्वतःच्या मनातच या अंजली बद्दल खूप वाईट बोलत असतो. तो म्हणत असतो, कायमचीच हिला झोपवली असती, पण काय करणार, ही तर हुकमाचा एक्का आहे ना, म्हणून शांत बसावं लागतं. अगदी डोक्यात जाते माझ्या ही बाई. आता इकडे अर्णव ऑफिसचं काम करत असतो. आता काम करता करता स्वतःच्या विचारांमध्येच मग्न झालेला असतो, ज्यामध्ये त्याला ईश्वरीचं बोलणं आठवत असतं. ईश्वरी खूपच जीव तोडून अर्णवला सांगत असते की तुमच्या आईच्या मृत्यूच्या पाठीमागे माझ्या आईचा हात नाहीये, माझ्या आईचा काही सुद्धा दोष नाहीये. अहो प्रेम प्रकरण तर दूरच, पण माझ्या आईची तुमच्या वडिलांशी ओळख सुद्धा नव्हती, फक्त एकदा भेटली होती, तेही नोकरीच्या निमित्ताने. आता अर्णवला ईश्वरीच्या बोलण्यानंतर ईश्वरीच्या आईचं बोलणं सुद्धा आठवतं, ज्यामध्ये त्या म्हणत असतात, तुम्हाला मी आता कसं पटवून देऊ की तुमच्या वडिलांचा आणि माझा काहीही संबंध नव्हता. त्यावेळेला अर्णवने त्यांच्याकडे प्रूफ मागितलेला असतो. आता तेवढ्यातच ईश्वरी अर्णवच्या पाठीमागे आलेली असते. आता ईश्वरी अर्णव समोर येते, पाहते तर काय, अर्णव तर स्वतःच्या विचारांमध्येच मग्न असतो. आता ईश्वरी तेथे आली आहे ते अर्णव पाहतो. त्यानंतर ईश्वरी म्हणते, सर मी आज खूप खूप खुश आहे, विचारा का बरं? आता अर्णव काहीच बोलत नाही. त्यानंतर ईश्वरी म्हणते, ठीक आहे मीच सांगते तुम्हाला. सर माझी आज पहिली संक्रांत आहे ना, आणि ती तुम्ही खूपच यादगार केली आहे. आजचा दिवस मी कधीच विसरणार नाही. सर आईंची इच्छा होती की त्यांच्या सुनेने पहिल्या संक्रांतीला ही साडी नेसावी, आणि ती साडी तुम्ही मला स्वतःहून दिली. आता तुम्ही मान्य करता ना की तुमच्या आईची मी सून आहे, तर मग मी तुमची कोण बरं? आता अर्णव काहीच बोलत नसतो, म्हणून ईश्वरी पुन्हा म्हणते, अहो मी तुमची बायको, बीबी, वाईफ लागते ना. त्यावेळेला
अर्णव म्हणतो असं काही सुद्धा नाहीये. त्यावेळेला ईश्वरी म्हणते अहो असं काही नाहीये तर तुम्ही ही साडी मला कशी दिली बरं. आता अर्णव म्हणतो फक्त आईची इच्छा होती म्हणूनच ही साडी मी तुला दिली आहे. त्यावेळेला ईश्वरी म्हणते अहो ठीक आहे ना, आईची इच्छा होती की सुनेला साडी द्यावी, मी त्यांची सून आहे तर मी तुमची बायकोच झाली ना. आता ईश्वरी असं काहीही बोलत आहे पाहून अर्णव रागाने उठतो आणि तेथून बाहेर निघून जातो. आता ईश्वरी इकडे पाठीमागे म्हणत असते सर तुमचा हा राग एक दिवस नक्की कमी होईल आणि कायमचा निघून सुद्धा जाईल आणि आमच्या विषयीचा गैरसमज सुद्धा दूर होईल, कारण माझ्या सासूबाईंचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे. असं म्हणत ईश्वरी आता त्या साडीवरून हात फिरवत असते. आता दुसऱ्या दिवशी सकाळी इकडे मामी कुणाशी तरी फोनवर बोलत असतात आणि खूपच चिडलेले असतात आणि ओरडूनच म्हणत असतात अगं तू काय बोलतेस, तुला कळतंय का, माझा मुलगा असं कधीही वागणार नाही. आता या मामींना नम्रता आणि आकाश बद्दल कोणीतरी सांगत असतं. आता या मामी चिडून म्हणत असतात काय तू माझ्या मुलाला एका मुलगी बरोबर क्लाउड किचनच्या बाहेर बघितलंस का, तुला खात्री आहे का या गोष्टीची. असं म्हणतच मामी आता खूप चिडलेले असतात. आता या मामी चांगल्याच आकाशच्या नावाने दातखड खातच बाहेर हॉलमध्ये येत असतात. तेवढ्यातच इकडे हॉलमध्ये सगळेजण नाश्ता करण्यासाठी बसलेले असतात. अंजली, आकाश, आजी, मामा. आता मामा जोराने ईश्वरीला बोलवतच म्हणतात माझा चहा कुठे आहे. त्यानंतर ईश्वरी आता मामांच्यासाठी गुळाचा चहा घेऊन येते आणि त्यांना देते. आता या एवढ्यातच मामी येतात आणि डायरेक्ट आकाशला प्रश्नच विचारायला लागतात. ए आकाश, परवा दिवशी तू नम्रताला रस्त्यात भेटलास आणि मग तुम्ही दोघं एकत्र घरी आलात असं मला सांगितलंस ना. आता आकाश म्हणतो अगं हो खरं तेच सांगितलं, मग एवढी चिडत का आहेस तू. त्यावेळेला मामी पुन्हा चिडून म्हणतात कारण तू त्या नम्रताला बाहेर घेऊन गेला होतास, कुठे कुठे फिरायला गेला होतास बरं. आता आकाश काहीच बोलत नाही. आता आजींना आणि मामांना वल्लरीचं बोलणं खूपच विचित्र वाटत असतं. आता या मामी पुन्हा त्या आकाशवर चिडतात आणि म्हणतात अरे मी काय विचारत आहे, कुठे गेला होतास त्या नम्रता बरोबर. आता असं म्हटल्यानंतर आकाश पटकन तिथून उठत असतो आणि म्हणत असतो मला एक काम आठवलं आहे, मी करून येतो. आता या मामी एवढ्या आकाशवर चिडलेल्या असतात की त्याला तेथून जाऊनच देत नाहीत आणि रागाने म्हणत असतात बोल पटकन कुठे गेला होतास त्या नम्रता बरोबर. आता मामा मधीच पडतात आणि वल्लरी मामीला शांत करण्याचा प्रयत्न करत असतात. आता या मामी मामांना सुद्धा शांत बसायचं, अजिबात मध्ये बोलायचं नाही, मला माझ्या प्रश्नांची उत्तरे हवी आहेत असं म्हणून मामांना शांत बसवतात. आता आकाश काहीच बोलत नसतो. मामा म्हणतात अगं आकाश काय आता लहान आहे का म्हणून त्याची अशी उलट तपासणी तू घेणार आहेस, स्वतःच्या मुलावर तुझा विश्वास नाहीये का. त्यावेळेला मामी खूपच ओरडून म्हणतात नाहीये, अजिबात माझा विश्वास नाहीये त्याच्यावर, म्हणूनच तर मी त्याला विचारत आहे. आता मामी एवढं चिडलेले आहेत पाहून अंजली म्हणते अगं मामी थोडंसं शांत हो ना. त्यावेळेला आजी सुद्धा म्हणतात अगं हो ना थोडीशी शांत हो, एवढा आरडाओरडा करायला काय झालंय बरं तुला. आता मामी म्हणतात मला चिडायला काय झालंय, तर मला माझ्या एका मैत्रिणीकडून कळालं होतं. ईश्वरीकडे बोट करत म्हणतात हिच्या बहिणीला एका साखरपुड्यामध्ये सामान पोचवण्यासाठी मदत करायला हा गेला होता. आता या मामी पुन्हा आकाशकडे बघत म्हणत असतात एका मोठ्या कंपनीमध्ये मोठ्या पोस्टवर असलेला मुलगा एका मुलगीसाठी कुरिअरवाला झाला आहे का. आता इकडे नम्रता बाबांना खाऊ चारतच म्हणत असते बाबा ईश्वरी काल त्या हलव्याच्या दागिन्यामध्ये एवढी सुंदर दिसत होती, तुम्ही फोटो पाहिले ना. त्यावेळेला बाबा मानेनेच हो म्हणत असतात आणि आपल्या जिजूंचा आणि ईश्वरीचा जोडा म्हणजे कमालच आहे. सगळेजण तिकडे त्यांना क्यूट कपल असंच म्हणतात. आता ईश्वरीची आई नम्रताला म्हणत असते अर्णव तुझ्याशी बोलले का ग नीट. त्यावेळेला नम्रता म्हणते हो नेहमीच माझ्याशी ते चांगलेच बोलतात आणि आता सुद्धा चांगलेच बोलले, पण तू असं का विचारत आहेस बरं. आता ईश्वरीची आई म्हणते अगं काही नाही ग, बाकीचं काही नाही, त्यांना हे सगळं असं आवडत नाही ना म्हणून विचारलं. त्यावेळेला नम्रता म्हणते अगं हो आई बरोबर आहे, बाकीच्या सगळ्यांच्या आनंदासाठी ते असं वागतात. नम्रता म्हणते जिजू नेहमीच चांगलं वागतात ग आई. त्यानंतर ईश्वरीची आई म्हणत असते अगं हो बरोबर आहे, पण तरी. आता नम्रता म्हणते घ्या आता तुझं तरी मध्ये आलंच का नाही. आता नम्रता ईश्वरीच्या आईला म्हणत असते आई तुझ्या मनामध्ये जिजूंबद्दल काही आहे का ग, म्हणजे काही शंका आहेत का, काही असतील तर सांग मला. त्यावेळेला ईश्वरीची आई म्हणते नाही ग तसं काही सुद्धा नाही. त्यावेळेला नम्रता म्हणते अहो बाबा बघा ना आई सतत कुठल्या तरी काळजीतच असते, मला असं वाटत आहे ही सतत माझ्यापासून काहीतरी लपवत आहे. आता ईश्वरीची आई पुन्हा नम्रतावर चिडते आणि म्हणते नमो तुला मी किती वेळा सांगितलं आहे एक गोष्ट पुन्हा पुन्हा विचारू नकोस आणि ती गोष्ट मी तुला सांगणार आहे, फक्त तू विचारू नकोस, वेळ आल्यानंतर मी तुला सांगेन. आता नम्रता म्हणत असते अगं आई मी काय म्हणत आहे ऐकून तर घे ना. त्यावेळेला ईश्वरीची आई तेथून पटकन निघूनच जाते. आता नम्रता म्हणत असते बाबा बघा ना मी काहीतरी असा विषय काढला की आई तेथून निघूनच जाते, मला सतत असं वाटत असतं की ही माझ्यापासून काहीतरी
लपवत आहे. मी असं करते, मी जाऊन इशूलाच विचारते, याबद्दल तिला काही माहित आहे. आता ईश्वरीची आई पुन्हा नम्रतावर चिडते. अगं नमो, सारखं काय असतं ग त्यांच्याकडे, काल तर जाऊन आलीस ना, आज जाण्याची काही सुद्धा गरज नाहीये. त्यावेळेला नम्रता म्हणत असते, बाबा सांगा ना हिला, असं काय करते ही, काय होते त्याला गेलं म्हणून, मी जाऊ का आज इशूकडे. आता ईश्वरीचे बाबा मानेनेच होत जा असं नम्रताला म्हणतात. आता नम्रता म्हणते, बघ आई, बाबांनी मला जा म्हणून सांगितले, त्याच्यामुळे मी इशूकडे जाणार आहे. आता इकडे मामी पुन्हा पुन्हा आकाशला विचारत असतात, आकाश मला तुझ्याकडून उत्तर हवं आहे, तू गेला होतास का. त्यावेळेला आकाश सुद्धा चिडून म्हणतो, हो मी गेलो होतो नम्रताला मदत करायला. आता हे ऐकून वल्लरी मामी म्हणत असतात, आकाश तुला हे सांगायला लाज वाटत नाही का. त्यावेळेला आकाश म्हणतो, नाही अजिबात लाज वाटत नाही, कारण तिला माझी मदतीची गरज होती म्हणून मी तिला मदत केली होती. आता मामी म्हणत असतात, अरे तू एका मोठ्या कंपनीचा, असं म्हणणार एवढ्यातच आकाश म्हणतो, अगं आई मी कोणीही असो, पण ते काही असण्या अगोदर मी एक माणूस आहे आणि मी तिचा मित्र सुद्धा आहे. मी जे काही तिला मदत केली आहे ते सगळं मैत्रीच्या नात्याने केली आहे, त्यामध्ये अपसेट होण्यासारखं काहीच नाही. आता ईश्वरी आकाशला म्हणत असते, अहो आकाश भाऊजी, तुम्ही हे सगळं मामींना अगोदर का सांगितलं नाही बरं. त्यावेळेला आकाश म्हणतो, कारण मला माहित होतं मॉम या सगळ्या गोष्टींचा इश्यूज करणार आहे आणि आता सुद्धा तेच करत आहे, बरोबर आहे ना. त्यावेळेला मामी चिडून म्हणतात, मी इश्यू करत आहे का, त्या मुलगीसाठी तू आता मला बोलणार आहेस का. आता मामी चिडूनच आकाशला म्हणत असतात, तुला जर लक्षात येत नसेल तर मी लक्षात करून देते, एका मोठ्या कंपनीमध्ये मोठ्या पोस्टवर आहेस तू, त्या कंपनीचा अर्धा मालक आहेस आणि हिच्या बहिणीसाठी, या मिडल क्लास मुलगीसाठी तू काय वाटेल ते कामं करत आहेस आणि तू असं आता वागत आहेस म्हटल्यानंतर लोक मला बोलणारच की. त्यावेळेला आकाश म्हणतो, लोकांचं काय, लोक तर बोलतच राहणार ना. आता मामा सुद्धा म्हणतात, वल्लरी आकाश बरोबर बोलत आहे. त्यावेळेला मामी म्हणतात, हो का, त्या दीड दमडीच्या मुलीसाठी आता मला ऐकवणार का. त्यावेळेला आजी म्हणतात, वल्लरी थोडंसं तोंड सांभाळून बोल, तुला माहिती नसेल तर मी सांगते, नम्रता एक गुणी मुलगी आहे. त्यावेळेला मामी म्हणतात, हो 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 खूपच गुणी आहे ना, काय गुण उधळत आहे ते आपण पाहतच आहोत. आता आकाश म्हणतात, हो मॉम तुझं थोडं जास्तच होतंय बरं का. त्यावेळेला ईश्वरी म्हणतात, आकाश भाऊजी एक मिनिट, तुम्ही मामींशी वाद घालू नका आणि इथून पुढे तुम्ही नम्रताला अजिबात मदत करू नका, म्हणजे मामींना काही सुद्धा प्रॉब्लेम होणार नाही. आता या मामी आकाशला खडसावून सांगत असतात, कळलं का तुला, इथून पुढे त्या नम्रताला अजिबात मदत करायला जायचं नाही. त्यावेळेला तिथे अर्णव आलेला असतो. आता अर्णव या मामीसनी म्हणत असतो, एक मिनिट, आकाशने नम्रताला मदत करायची की नाही ते कोणीही नाही ठरवायचं, ते मी ठरवणार. आणि आता ईश्वरी म्हणत असते, का बरं. त्यावेळेला अर्णव म्हणतो, कारण आकाशला नम्रताला मदत करायला मीच सांगितलं आहे. आणि आजचा भाग इथे थांबवला आहे. पुढील भागामध्ये आता पतंग उडवण्याचा विषय चाललेला असतो आणि मामी म्हणत असतात, अर्णवने सांगितलं आहे की ईश्वरी पतंग उडवण्यासाठी येणार नाही. त्यावेळेला ईश्वरी म्हणत असते, अहो मी तर पतंग उडवायला येणारच आहे आणि सगळ्यांची पतंग कट सुद्धा करणार आहे, असं अर्णवकडे पाहतच ती म्हणत असते. आता इकडे गच्चीवर सगळेच पतंग उडवत असतात आणि ईश्वरी आता गच्चीवर पतंग उडवत असताना तिचा गच्चीवरून खाली तोल जात असतो. तेवढ्यातच अर्णव तिच्या हाताला धरून खेचून घेतो आणि तिला पडण्यापासून वाचवतो. आता पुढील भागामध्ये आपण नेमका हा काय प्रकार आहे तेच पाहणार आहोत. हा रिव्ह्यू आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.